लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, आदिवासीच्या अशिक्षितपणाचा फायदा कसा घेतला जातो त्याचं हे जिवंत उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातलं आहे. हो, म्हणजे अशिक्षितपणाचा गैरफायदा किंवा त्याच्यासाठी तो फायदा होता, त्याचं जिवंत उदाहरण हे नंदुरबार जिल्ह्यातलं आहे. कारण एकंदरीत आदिवासीला बिचाऱ्याला आदिवासीच्या जमिनीचा हक्क अबाधित ठेवणं हा सरकारचा नियम आहे, अधिकार आहे, कायदा आहे. असं असताना सुद्धा आदिवासीचं नाव अवॉर्ड निघेपर्यंत होतं आणि त्याच्यानंतर मात्र बिगर आदिवासीचं नाव टाकलं गेलं. उलट माजी महसूल मंत्र्याने आदिवासीचा विचार करून त्यांचं अपील फेटाळलेलं असताना एक संतोष कुमार म्हणून अतिरिक्त सचिव यांनी कुठला तरी एक निकाल असा दिला की त्याचा आधार घेऊनच हे प्रकरण आतापर्यंत शिजलं आहे. सर, माझी विनंती आहे सभापती महोदय की 8 कोटी रुपयाचा अवॉर्ड असताना 160 कोटी रुपयाचा त्याला वाढीव अवॉर्ड करण्यात आला फक्त 3 वर्षामध्ये. आणि आजही त्या माणसाचं समाधान झालेलं नाही. परत त्याचा अपील आहेच. तो तर म्हणतो मी 500 कोटी शासनाकडनं घेईल. म्हणजे शासनावर एकीकडे 10 लाख कोटीचं कर्ज असताना असेच जर प्रकरण होत गेले तर 15 लाख कोटी व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की ब्रीफिंग घेताना सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की हे प्रकरण सगळं गोलमाल आहे. आपसामध्येच खरेदीचे व्यवहार केलेले आहेत. एक मी दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने तिसऱ्याला दिली आणि एवढी वाढीव खरेदी केली की ज्याच्यामुळे अवॉर्ड वाढला आहे. ही जमीन जेव्हा खरेदी केली त्यांनी तेव्हा ती अकृषिक म्हणून खरेदी केली होती, परंतु एकही तिथं इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक अकृषी म्हणून केली होती, पण एकही इंडस्ट्रीज तिथं उभी राहिली नाही. फक्त त्याचा फायदा घेतला दर वाढवण्यासाठी. आणि आज शासनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या सहाय्यक जिल्हाधिकारी पासून तर नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत त्या सगळ्यांवर आपण कार्यवाही करणार आहात का? आणि या प्रकरणाची सखोल SIT चौकशी करणार आहात का? हे माझे 2 प्रश्न आहेत महत्वाचे. सभापती महोदय, माननीय सूर्यवंशीजींनी जी लक्षवेधी आणलेली आहे, चंद्रकांत सूर्यवंशीजी यांनी एक मोठा भ्रष्टाचार या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाच्या समोर आणलेला आहे. आणि खरं आहे की गंगापूर तालुका नवापूरमध्ये 45/3/8 क्षेत्र 5700 चौरस मीटर आणि दुसरं 45/4 क्षेत्र 8100 चौरस मीटर हे त्या ठिकाणी आदिवासीच्या नावाने होतं. गोविंद पोसल्या गावित आणि विलास विजयसिंग वळवी. पण या ठिकाणी नंतर मात्र एका तहसीलदारच्या आदेशाने हे क्षेत्र अग्रवाल यांच्या नावाने करण्यात आलं. आणि नंतर मग याचं ॲक्विजिशन झालं. आणि ॲक्विजिशनमध्ये पहिला तर अवॉर्ड हा 40,89,622चा होता, जो 2023मध्ये पारित झाला होता. नंतर हा अवॉर्ड जो आहे तो औद्योगिक क्षेत्र म्हणून 8,10,00,000 रुपयात झाला. आणि आता हा अवॉर्ड हे खरं आहे की हा 163 कोटीपर्यंत वाढवण्यात आला. यामध्ये सभापतीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहे की तहसीलदारचे जे अधिकार नव्हते ते अधिकार त्यांनी वापरले आहेत. कारण ADTPचे अभिप्राय घेऊन नंतरच आपण जमिनीचं कृषीपासून अकृषी करायची असेल, औद्योगिक करायची असेल, रहिवासी करायची असेल किंवा वाणिज्य करायची असेल, पण तसं काही झालं नाही. आणि मग मात्र खरं तर आदिवासीची नोंद बिगर आदिवासी करणे याचे वेगळे स्वतंत्र नियम आहे. या नियमांचं उल्लंघन करून या ठिकाणी थोडं एक क्वाशी ज्युडिशियल केसच्या माध्यमातून एक अपील ACS अपीलवर रिव्हिजनकडे आलं होतं. कारण हे शासनाकडे आलं, शासनाने ते हे अपील जेव्हा मंत्री महसूलकडे आलं 2024मध्ये त्यांनी खाली रिमांड केलं, म्हणजे अपील आणि रिव्हिजनच्या ACSला दिलं.
आणि अपील व रिव्हिजनच्या आमच्या ACSनी प्रधान सचिवांनी या ठिकाणी एक आदेश पारित करताना या ठिकाणी आदिवासीचे नाव कमी झाले आणि बिन आदिवासी नावं त्या ठिकाणी आले. खरं तर ही कौशी जोडीची केस झाली होती. नंतर मात्र ही गोष्ट खरी आहे की या केसचं आर्बिट्रेशन अवॉर्ड जी जमीन संपादन झाली राष्ट्रीय महामार्गाकरता, राष्ट्रीय महामार्ग 6च्या चौपदरीकरणाकरता, तेव्हा एक आर्बिट्रेशन जिल्हाधिकाऱ्याकडे सुरू असताना एखाद वेळी कुठलं आर्बिट्रेशन सुरू असतं तेव्हा खालचा अधिकारी सारा विषय स्टॉप करतात आणि कुठल्याही त्या केसला हात लावत नाही. पण या केसमध्ये वेगळं झालं आहे की 8 कोटीच्या जो निवाडा भेटला त्याचं आर्बिट्रेशन सुरू असताना खालच्या एका सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट त्या ठिकाणी याचा पुन्हा निवाडा पारित केला आणि त्यातनं मग या ठिकाणी जे मोठी 159 कोटी रक्कम, ही रक्कम त्या ठिकाणी अवॉर्डमध्ये आली. पण आता ही मोबदला अजून वाटप झाला नाही आहे. एक चांगला आहे की अजून मोबदला वाटप झाला नाही. NHA आणि नॅशनल हायवेनी त्याचा सिरियस दखल घेतली आहे. माझ्याकडे एक रिव्ह्यू त्या ठिकाणी पुटअप केला आहे. पण खरं आहे की एक याच्या ठिकाणी गंभीर म्हणजे 8 कोटी 40 लक्षावरनं 8 कोटी, 8 कोटीवरनं दुसरा निवाडा त्याच जमिनीचा 159 कोटी. त्यामुळे हे जे झालेलं आहे तर माननीय चंद्रकांत रघुवंशीची जी या ठिकाणी मागणी आहे की या प्रकरणामध्ये SIT व्हावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी, कारण याच्यामध्ये फौजदारी काही संशय आहेत, काही त्या ठिकाणी कौशी जोडीशी रेफरन्स आहेत, काही या ठिकाणी मोठे लॅकुनेज आहेत की आदिवासी जमीन नॉन आदिवासी करणे, बक्षीसपत्रावर अंमल घेणे. कारण एखादं बक्षीसपत्र आपण आदिवासी नॉन आदिवासीला कधीच त्या ठिकाणी ऑपरेट करत नाही, कारण त्याची एक कायदेशीर बाब आहे. कारण त्याला शासनापर्यंत यावं लागतं आदिवासी जमीन नॉन आदिवासी करण्याकरता. त्यामुळे गंभीर अनियमितता आहे. तर मी चंद्रकांत रघुवंशीजी, एक आपण विभागीय आयुक्त आपले प्रवीण गेडाम जे आहे यांच्या अध्यक्षतेखाली तिथले 3 अधिकारी, पोलीस अधिकारी एखादे, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याची SIT जाहीर करेल. पण याची SIT लावून महिन्याभराच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी आमच्या त्या जो सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या ज्या काही अनियमितता त्यांनी केल्या आहेत किंवा काही या ठिकाणी गैरव्यवहार झाले आहेत का, या संपूर्ण बाबीची SIT चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये या प्रकरणाची अंतिम कारवाई शासन करेल. सन्माननीय चंद्रकांत रघुवंशी. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तोपर्यंत तुम्ही SIT कडनं चौकशी करता तर मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण तोपर्यंत या सहाय्यक जिल्हाधिकारी व संबंधित नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब तिथून बदलणार का? आणि सर, याच केसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे LNGDचं सुद्धा मत होतं की अकृषक जरी जमीन झाली तरी आदिवासीचं नाव कमी करता येत नाही असा कायदा असताना फक्त एक बक्षीसपत्र करून घेतलं, दुसऱ्याच दिवशी त्याची नोंद केली, तिसऱ्या दिवशी अवॉर्डवर त्या नॉन आदिवासीचं नाव लावून घेतलं. हे सगळं एक रॅकेट आहे साहेब. आणि हे रॅकेट तुमच्या सुद्धा, कारण तुमची प्रशासनावर एवढी पकड असताना सुद्धा जर अधिकारी एवढी हिंमत करत असतील तर हे आव्हान आहे तुमच्यासाठी नाही, महाराष्ट्राच्या सरकारसाठी सुद्धा. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की 36-2 कमी करायचे अधिकार कुणालाच नव्हते, म्हणजे त्या संतोष कुमार साहेबालाही नव्हते, पण त्यांनी करून टाकले. आणि त्याच्या निर्णयाचा आधार घेऊनच इथूनच सुरुवात झाली खरं म्हणजे या कांडाची. तर माझी विनंती आहे की सहाय्यक जिल्हा अधिकाऱ्यापासून तर नोट पुटअप करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांची तात्काळ तेथून बदली करणार काय आणि मग SIT चौकशी आपण खरी करणार काय, कारण तरच नंदुरबार जिल्ह्याच्या खऱ्या आदिवासींना न्याय मिळेल असं मला तरी वाटतं. सभापती महोदय, याच्यात बदली करून किती त्या ठिकाणी मार्ग निघेल माहिती नाही. आपल्या त्या ठिकाणी जो शंका आहे की SIT चालू असताना तो अधिकार तिकडे पाहिजे की नाही, पण मला असं वाटतं की आपण महिन्याभराच्या आतमध्ये याचं फौजदारी आणि काही प्रक्रिया कराव्या लागतील का, किंवा या ठिकाणी जे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांनी जे खरं याच्यातलं मूळ काय की चंद्रकांत रघुवंशी आपलं म्हणणं बरोबर आहे की अपील आणि रिव्हिजन प्रधान सचिवांनी या ठिकाणी या आदिवासी जमीन नॉन आदिवासीला करण्याचा जो
त्या ठिकाणी एक कॉशी जोडीशेने आदेश पारित केला, त्यावरनं या ठिकाणी हे नावं आलेत. आधी तर तहसीलदारनी चूक केली होती, ती चूक प्रांताकडे त्याला मान्यता दिली नाही. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली नाही त्या चुकीला, कारण पहिलीच चूक तहसीलदारने केली होती की त्याने बक्षीसपत्रावर नॉन आदिवासी नाव घेतले आणि मग ती अपील वरवर गेली, मंत्री महसूलपर्यंत आली. मंत्री महसूल यांनी ती वर्क केली प्रधान सचिव अपीलवर रिव्हिजनकडे. प्रधान सचिव अपील रिव्हिजननी ही मात्र कुठल्या आधारावर ती कॉशी जोडीशी आदेश पारित केला हे, कारण आता कॉशी जोडीशीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने काही चर्चा करता येत नाही फार, पण ठीक आहे. तरी याच्यामध्ये थोडा स्मेल आहे, याच्यामध्ये फौजदारी प्रकारचेही त्या ठिकाणी काही इश्यू झाले आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत या केसचा म्हणजे SITचा रिपोर्ट आल्याशिवाय कुठलंही पेमेंट यांना होणार नाही. कुठलाही त्या ठिकाणी जो 159 कोटी रुपये जो निवाडा पारित केला त्याला आम्ही पैसे देणार नाही. मात्र जी गंभीर अनियमितता आहे की एखाद्या केसचं आर्बिट्रेशन सुरू असताना एखाद्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी, ते IS लेवलचे अधिकारी आहेत, त्यांनी या पद्धतीचा निवाडा करणे हे काही योग्य नाही, हे शासनाच्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळे शासनाने त्यात गंभीर घेतलेला आहे. पण महिनाभराच्या आतमध्ये मी सांगितलं की प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यांनी त्यातला भरपूर पुढे गेले आहेत. ते प्रवीण गेडामच्या अध्यक्षतेखाली एक IPS ऑफिसर, एक इफिशियंट IPS ऑफिसर आणि या ठिकाणी जे काही त्यांना अधिकार लागतील एक 5 अधिकाऱ्यांची SIT तयार करून मी आजच मुख्यमंत्र्यांशी त्याच्यावर SITची सही घेऊन इथे सभागृहात घोषणा करील. परवाची छत्रपती संभाजीनगरची SIT आज मला वाटतं तयार होऊन जाईल. तर खरं तर हे महिनाभराच्या आतमध्ये रिपोर्ट तयार करून हे जे त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी आहे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यामुळं एकदा पूर्ण फायनल रिपोर्ट तयार करून महिनाभराच्या आतमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतिम चौकशी, म्हणजे याच्यात कुठलाही नाही, अंतिम चौकशी करून त्यावर काय काय कारवाई झाली हे मात्र सभागृहाला आपण अवगत करू. श्रीभाई जगताप. सभापती महोदय, आभारी आहे आपला. मंत्री महोदय, कित्येक वेळेला आपण एक संवेदनशील आणि एक असा निर्णय घेणारी मंत्री आहात. आम्ही याच सभागृहामध्ये तुमच्या कित्येक निर्णयांचं आम्ही कौतुक केलेलं आहे. आत्ता आपण अशा पद्धतीने जे म्हणत आहात ते मला असं वाटतंय की बावनकुळे साहेब बोलतात आहेत की काय, का कोण दुसरंच काहीतरी कोण बोलतंय. कारण सगळ्या चुका तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, सगळ्या चुकीच्या नोंदी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. कायदा धाब्यावर बसून, IS असलं तर काय आकाशातनं पडला का? IS आणि IPS म्हणजे काय आकाशातनं पडलं? आपण हे सभागृह सगळ्यात मोठं आहे, शासन मोठं आहे, याच्यापेक्षा मोठं कोणच नसतं. आणि ज्यांनी आपल्या कायद्याचं संरक्षण करायचं असतं हे असे भक्षण करायला लागले आणि त्यांना जर आपण असं मोकाट सोडायला लागलो तर मला नम्रपणे सांगावंसं वाटतं, सरकार येतील जातील आपण बदलू, पण हे जे माजलेले IS आहेत अशा पद्धतीचे, यांना चाप बसणार नाही. आणि याने तर स्पष्टपणे गुन्हा केलेला आहे. गुन्हा म्हटलं मी, गुन्हा. राज्याचा देशाचा कायदा स्पष्टपणे सुस्पष्ट आहे, त्याच्यात कसली अँबिग्युटी नाही. आदिवासी कायद्यामध्ये कसलीच अँबिग्युटी नाही, क्लिअर आहेत. कोण हा 30 मार्का? त्या कायद्याला धाब्यावर बसून अशा पद्धतीने करणार हा 30 मार्का कोण? आणि आपण म्हणालात त्याप्रमाणे आर्बिट्रेशन सुद्धा आहे. सुरू असताना यांना अधिकार कुठले आले? ते कशा पद्धतीने त्याने त्या म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहेत. कित्येक वेळेला किंतु परंतु असतो, म्हणून आपण त्याच्यावर काही ठिकाणी आपण चौकशी म्हणा आणखीन काही प्रक्रिया करतो. ती होणं पण गरजेचं आहे, हे खरं आहे. पण त्याबरोबर ज्या गोष्टी आपल्याला सुस्पष्ट दिसतात आहेत तुम्ही त्या तुमच्या उत्तरामध्ये सुद्धा कबूल करतात आणि त्या तिथे सुद्धा त्यांनी लक्षवेधी ज्यांनी मांडले त्यांनी सुद्धा ती आपल्या समोर आणून दिलेली आहे. म्हणून माझी आपल्याला 2 स्पेसिफिक प्रश्न आहे. एक, आपण जो निर्णय घेतलेला आहे SITचा त्याचं आम्ही स्वागत करू, पण तोपर्यंत हे जे अधिकारी आहेत संबंधित ते हे रॅकेट आहे हो सगळं. महाराज, तुम्हाला माहिती आहे ह्या तुमच्या एका डिपार्टमेंटवर पुरतं नाही, तुम्ही आम्ही फक्त लढत राहिलोय.
आम्ही एकमेकाला काय राजकीय एकमेकाला बोलतोय, निवडणुका आले की आम्ही एकमेकाच्या हे काय करतोय, लोकांच्या जीवावर आपण निवडून यायचं आणि ह्यांनी प्रशासनामध्ये राहून अशा पद्धतीने लूट करायची कसं शक्य आहे? आणि म्हणून त्यांनी जे मागणी केली ती मी परत एकदा मागणी करतो, हे संबंधित अधिकारी तिथे जर असतील, IAS ला कोण खालचा अधिकारी हे करणार आहे? त्याला कसं ठेवता तुम्ही? ठेवून त्याची चौकशी होणार आहे? त्यांना तात्काळ आपण तिकडून मी तर पुढची जाऊन निलंबित करण्याची मागणी करणार होतो, पण मला माहिती आहे IAS असल्यामुळे ती डायरेक्ट निलंबनाचं कारवाई होणार नाही. केली ना? मग आता काय मग काय अडचण आहे? मग म्हणून मी जे सुरुवातीला म्हणालो, आम्हाला आज चंद्रकांत बावनकुळे नेहमीच्या ताकदीचा आणि नेहमीच्या वकुबाचा दिसत नाहीये. आणि लक्षवेधीमध्ये चंद्रकांत आहे. त्यामुळे आणि हे बघा, तुम्ही आम्ही एकमेकावर इतके हे करतो, हे इतके 40 लाखाचे 8 कोटी, 8 कोटीचे 160 कोटी, आणि हिम्मत बघा, अजून 2-4 हजार कोटी मी काढेन. काय कशा पद्धतीने चालायचं सांगा? आणि म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करणार का? जर निलंबनामध्ये तुम्हाला काय अडचण वाटत असेल जी नसावी, जर खालच्या सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख किंवा कोणी आपल्या मॅनेजर हिम्मत करतात, आपण ही हिम्मत दाखवा आणि ह्यांना एकदा कळू द्या, निवडून आलेला प्रतिनिधी हा इथल्या प्रशासनातला किंवा शासनातला मंत्री हा सर्वस्वी असतो, तुम्ही सगळे नाही, तुमची मनमानी नाही चालणार, असा मेसेज आपण देणार का? निलंबन करून त्यांना तसा तो आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला हा मेसेज देणार का? सभापतीमध्ये मी एवढ्याकरता थोडा वेळ मागितला होता, कारण याच्यामध्ये संभाजीनगर हायकोर्टमध्ये एक रीट याचिका त्याच्यातले निर्णय झाले आहेत, पण त्याच्यात रीट याचिकेमध्ये काही कंटेंट्स आले आहेत. काही दुसरी रीट याचिका झाली मग 8296/2023 हायकोर्टाची 2 रीट याचिका झाल्या, त्यातनं निकाल आले. एक महसूल मंत्री यांचा निकाल स्टँड आहे, दुसरा माझ्याकडे कॉशी ज्युडिशियरी केस स्टँड आहे, म्हणजे माझ्याकडे कॉशी ज्युडिशियरी पुनर्विलोकन आला NHAचं. त्यानंतर एक अपील आणि रिव्हिजन प्रधान सचिवांनी एक वेगळाच न्याय देऊन दिला आहे. आता माझ्याकडली कॉशी ज्युडिशियरी तात्काळ मला संपवावी लागेल, त्यातनं त्या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेल. एक ती माझ्याकडे कोर्टात आहे, ती आत्ता झाली आहे, आणि त्यामुळं त्याचा निर्णय मी लवकर करतो. त्याच्या निर्णयावर भरपूर काहीचा अवलंबून आहे त्या केसचा. या केसचा जो गाभा आहे माझ्याकडे असलेल्या आता या ठिकाणी कॉशी ज्युडिशियरी केसवर आहे, त्यामुळे त्यातला मी मेरिटवर निर्णय करणार आहे. तो लवकर केस लावून तो करतो. पण ही गोष्ट खरी आहे की या केसमध्ये जर SITची इन्क्वायरी करायची असेल तर तिथले जे सहाय्यक जिल्हाधिकारी आहे आणि या अवॉर्ड संबंधित जे अधिकारी आहेत सहाय्यक जिल्हाधिकारीपासून तर त्या ठिकाणी जे काही AK1 AK2 असतील तिथले खालचे सर्व यांना तिथून बदलण्यात येईल आणि त्यांना बदलून याची SIT इन्क्वायरी करण्यात येईल. प्रवीण भाऊ दरेकर. सभापती महोदय, 36 आणि 2 नुसार हस्तांतर करणं हा गंभीर गुन्हा सभापती महोदय त्या ठिकाणी आहे, आणि संबंधित व्यक्तीवर आपण गुन्हा का दाखल करत नाही? सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि यामध्ये आपली जी प्रचलित प्रक्रिया जी असते परवानगी घेण्याची ती पण फॉलो केली नाही आहे. आणि सभापती महोदय त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल तात्काळ करण्याचे आपण आदेश देणार का हा पहिला प्रश्न आहे, प्रक्रिया फॉलो न करता. आणि सभापती महोदय, आदिवासींच्या संदर्भात अतिशय संवेदनशील असा विषय आहे. आदिवासी यांच्या आज मुंबई शहरात सुद्धा त्या ठिकाणी जागा आहेत, परंतु त्या ठिकाणी धनदाडगे जे बिल्डर आहेत, मी एक उदाहरण देतो, मी अशी 10 उदाहरणं तुम्हाला देत. मोरा रबारी नावाची कांदिवली ठाकूर विलेजला आमची आदिवासी महिला आहे, तिला तिची जागा ती आणि तिचं कधी गुंदेजाची बिल्डिंग उभी राहिली आम्हाला कळली पण नाही, ती 10 ठिकाणी फिरते. अशी मी तुम्हाला मुंबईत शेकडो उदाहरणं देईन. तर माझी एक विनंती या ठिकाणी आहे, उपनगर जिल्हा अंतर्गत ज्या आदिवासींच्या जागा आहेत, आणि सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे, हे जे संबंधित अपील घेणारी लोक आहेत ना त्यांची जरा चौकशी करा. मग प्रांत असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी, आज करोडोच्या माया त्यांनी जमवल्यात. पुढाऱ्यांची एखादी गाडी आली किंवा बंगला आला की त्याच्या बातम्या होतात, त्यांना जेलमध्ये पाठवतात. या अधिकाऱ्यांचा सर्वे घ्यावं एकदा. हे एकाच ठिकाणी अधिकारी असतात आणि अपिलात करोडो रुपये कमवतात. तू अपील दे, फेटाळ, मी देतो, तू मान्यता दे, नाही तर वरती पाठव मिनिस्टरकडे. तर याचा कधीतरी त्या ठिकाणी आढावा घेण्याची सभापती महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि हा आढावा घेऊन
आपण या मुंबईतील शहरातील आणि उपनगरातील आदिवासींच्या जागा कुठल्या बिल्डरने तिथे बिल्डिंग विकसित केल्यात आणि त्या आदिवासींना नेमकं काय दिलं, त्यांना ते माहीत नसते, ॲग्रीमेंट काय करतात, सह्या अंगठी त्या ठिकाणी ठोकता. तर त्यानिमित्तानं त्याचा एक रिव्ह्यू घेऊन आपण पटलावर त्या ठिकाणी ठेवणार का, ही माझी मागणी आहे. आणि एकाच ठिकाणी महसूल खातं हे त्या ठिकाणी भ्रष्टाचारासाठी गाजलं होतं, परंतु आपण त्या ठिकाणी आल्यापासून हळूहळू चाप लावत आहे. त्याच्यामुळे आमच्या अशा अपेक्षा त्या ठिकाणी आहेत, नाहीतर आम्ही बोलायचं पण सोडलं असतं. आम्ही 1000 वेळा बोलतो, त्याच्यावर कार्यवाही होत नाही, तर ही कार्यवाही त्या ठिकाणी व्हावी. मी मागे अनेकदा सांगितलं की खादी ग्रामोद्योगला जागा दिले 30 एकर. खादी ग्रामोद्योगचं काही तिथं काम चालत नाही, तिथं एंटरटेनमेंटचे कार्यक्रम चालतात, जागा भाड्याने देतात. किती वेळा सांगितलं मी. त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्या जागांचा जर आढावा घेतलात, आपण आर्थिक स्थितीचं या ठिकाणी नेहमी बोलतो, ह्या जागा मंत्री महोदयांनी ताब्यात घेतल्यात ना, तर करोडोचा हातभार, करोडो रुपयाचा हातभार या ठिकाणी लागेल. तर या ठिकाणी माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. त्यांच्यावर प्रचलित प्रक्रिया फॉलो न करता ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संबंधित त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का. एक, मुंबईमध्ये अशा प्रकारच्या आदिवासींच्या जागा घेऊन जे इमारतीने टावर उभे राहिलेत त्याचा रिव्ह्यू घेऊन त्याची यादी पटलावर त्या ठिकाणी दाखल करणार का. आणि एकाच ठिकाणी रेव्हेन्यूमध्ये ही क्रीम पोस्ट आहे, ती क्रीम पोस्ट आहे, ती 30-25 लोक आळीपाळीनं फिरत असतात. म्हणजे चांगल्या अधिकारी कुठेतरी साईड पोस्टिंगला असतात आणि जे मलईदार जी पोस्टिंग आहे ते अशा. एका प्रकरणात आमच्या रघुवंशींनी सांगितलं कोट्यावधीचा व्यवहार आहे. हे तर एक हिमनगाचं टोक आहे सभापती महोदय. आणि आपण चांगलं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं काम करतायत, विरोधी पक्षांनी पण त्याची दखल घेऊन तुमचं कौतुक केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही योग्य वेळ आहे. आपण या संदर्भामध्ये शासनाची काय भूमिका असेल हे स्पष्ट करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे. नाही, मी आधीच सांगितलं की SITमध्ये एक IPS अधिकारी, याच्याकरता आपण वरिष्ठ IPS अधिकारी ते घेणार आहोत. कारण यामध्ये काय झालं की प्रवीण दरेकरजी, यामध्ये एक कॉशी ज्युडिशियल आदेश झाला आहे ज्यामध्ये आदिवासीची नावं नॉन आदिवासीमध्ये गेलेत, म्हणजे त्यांना ती जमीन गेली. तर त्यामुळं ती कॉशी ज्युडिशियली अथॉरिटीवर त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने, शेवटी कॉशी ज्युडिशियल अथॉरिटी जी असतं त्यावर मग उच्च न्यायालयात जाऊन ती ऑर्डर रद्द करून घ्यावं लागतं वगैरे वगैरे. त्यामुळे मी आधीच काय म्हटलं की SITमध्ये मी तातडीने याचे 30 दिवसाचीच SIT करणार आहे. 30 दिवसामध्ये, कारण सिरियस प्रकरण आहे. 169 कोटी रुपये, 159 कोटी रुपये शासनाचे NHIचे या ठिकाणी एका त्या ठिकाणी, त्याला मी कोणत्या शब्दात बोलू, ते जे आहेत नॉन आदिवासी, नाही जे नॉन आदिवासी आहेत ज्यांनी हे रॅकेट केलं आहे, नाही नॉन आदिवासी जमीन करून घेणारे जे लोक आहेत त्याचा जर रेकॉर्ड बघितला तर वेगळा प्रकारचा आहे. म्हणून SIT जी आहे त्या SIT त्याच्याबद्दलचा संपूर्ण म्हणून सारंच आपण याच्यामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आहे हा तर लक्षात आलाच आहे. फक्त याला कुठल्या दिशेने न्यायचं, एकीकडे आपण सभागृहातून न्यायचं की पूर्ण SIT करून त्याचा पूर्ण निचोड बाहेर आणायचा. त्यामुळं आम्ही हा विचार केला आहे की असे बदमाशी करणारे जे लोक आहेत ना, याला अंतिमपर्यंत नेलं पाहिजे. म्हणून एकदा मी सांगितलं की आपले प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त अत्यंत इफिशियंट आहे, ते आहेत, आणि अजून त्याच्यातले खाली जे अधिकार लागतील ते देऊ. पण महिनाभराच्या आतमध्ये जास्त वेळ लागणार नाही SITला, फारच या ठिकाणी तंतोतंत आहे. त्यामुळं गुन्हा दाखल करू, पण SITचा रिपोर्ट आल्यावर. एक दुसरं, मुंबईमध्ये जे म्हटलं आहे की आदिवासी मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि महाराष्ट्रातही ज्यांनी कन्वर्जन करून टाकलं आहे आदिवासी ते नॉन आदिवासी, आणि मोठ्या प्रमाणावर आदिवासीच्या जमिनी ज्या त्या ठिकाणी नोटिफाईड आहे त्याबद्दलचा संपूर्ण या राज्याचा एकंदरीत जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपण जो मागितला आहे, तर पुढच्या अधिवेशनामध्ये तो मी सभागृहासमोर आपल्या ठेवेल की आदिवासी जागेचं काय काय झालं आहे, या राज्यातल्या संपूर्ण आदिवासी जागेबद्दलचा आपण एक रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करू. तिसरं, बदलीच्या नियमाबद्दल बरोबर आहे की काही काही अधिकारी कुणाला नाही कुणाला सोबत घेऊन 6-6, 8-8, 10-10 वर्ष डेप्युटेशन करणे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनेक अधिकारी डेप्युटेशनवर आहे, 8-8 वर्ष डेप्युटेशनवर आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी आम्ही काढले आहेत. पण बदलीच्या कायद्याचं तंतोतंत पालन करून, बदली जेवढा काम त्या ठिकाणी कायदा आहे त्या कायद्याचं तंतोतंत पालन करून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये
बदलीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना यावर्षी पारदर्शीपणे त्यांना या ठिकाणून बदली करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आपण अंमलात आणू आणि कुणालाही 3 वर्ष जो काही बदलीचा कायदा आहे 3 वर्षाच्या व्यतिरिक्त त्यांना एका पदावर राहता नाही याची काळजी घेऊ. माननीय श्री सदाभाऊ खोत. मी या ठिकाणी सन्मान्य सदस्य रघुवंशी सरांचे ही लक्षवेधी आहे. आदरणीय सदाभाऊ 1 मिनिट. माननीय भाई जगतापांनी सांगितलं आताच मी नोट पाठवतो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आणि आजच आपण त्या सर्व अधिकाऱ्यांना तिथनं काढू. माननीय सदाभाऊ खोत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य रघुवंशी यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे. आदिवासींच्या जमिनी ह्या अनेक वेळा मोठे उद्योग किंवा हायवे रस्ता जात असेल तर त्या ठिकाणी त्या जमिनी काही लोक खरेदी करत असतात. आता या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर बिगर आदिवासी यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रकरण प्रलंबित असताना त्याचा मोबदला वाढवला गेलेला आहे. मला मंत्री महोदयांना 1-2 प्रश्न याच्यामध्ये विचारायचे आहेत की बक्षीसपत्र झाल्यानंतर त्याची नोंद मग खाली तलाठी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल किंवा बक्षीसपत्र ज्या ठिकाणी झालं ते रजिस्टर असेल तर रजिस्टरने सुद्धा परवानगी घेतल्या का नाही ही जमीन विकायला हे बघायला पाहिजे होतं. आणि म्हणून मला वाटतं की याची सखोल या सगळ्या विभागाची चौकशी करून तलाट्यापासून वरपर्यंत या सगळ्यांच्यावर आपण कारवाई या SIT अंतर्गत करणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी सांगितलंच आहे की SIT मध्ये आपण सर्व SITचा भाग करू आणि ही गोष्ट खरी आहे सदाभाऊ की बक्षीसपत्र कुणाकुणाला देऊ जाऊ शकतं. आता गावीचा संबंध अग्रवालशी कसा येईल बक्षीसपत्राचा. त्यामुळं गोविंद गावित आणि तिकडे अग्रवाल हा काही कुठं ताळमेळच नाही आहे बक्षीसपत्राचा. तर बक्षीसपत्र कसं तुम्ही त्याच्यावर फेरफार करून घेतले किंवा ते कसं ॲक्सेप्ट केलं इथनं सुरुवात आहे. त्यामुळं फार मोठा याच्यामध्ये रॅकेट आहे. मी चंद्रकांत रघुवंशीचं म्हणूनच धन्यवाद व्यक्त केलं की चांगली लक्षवेधी आणली. शासनाचा एक मोठा या ठिकाणी भ्रष्टाचार थांबवण्याचं काम चंद्रकांत रघुवंशीने केला. त्यामुळे आधीच मी सांगितलं की फार सुरुवातीपासूनच या ठिकाणी गडबडी आहेत आणि त्यामुळे या सर्व गडबडी शोधू आणि एकही सुटणार नाही हे सभागृहाला मी वचन देतो. शेवट चंद्रकांत रघुवंशीजी. माननीय मंत्री महोदयांनी जे सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल मी मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी SIT नेमली, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तिथून बदल्या करण्याचा निर्णय घेतला. माझा सर शेवटचा प्रश्न आहे मंत्री महोदय, हे संतोष कुमार साहेबांचे आदेश हे सर्व आदिवासींचे 36-2 रद्द करण्यासाठी आधार नको व्हायला म्हणून शासन ते रद्द करणार का, नाहीतर त्याच्यावर वरिष्ठ उच्च न्यायालयामध्ये शासन अपील करणार का? योग्य प्रश्न विचारला आहे. माझ्याकडे पुनर्विलोकन आला आहे